अरे त्या ठिकाणी अष्टवक्र आहे आणि अष्टवक्राचे वडील ते सुद्धा महान पंडित होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी वादविवाद करण्याकरता गेले. वादविवाद करण्याकरता गेले असताना त्या ठिकाणी राजाने आणि इतरांनी त्यांचा अपमान केला अष्टवक्रांच्या वडिलांचा. अष्टवक्राचे वडील आले, नाराज झालेले आहेत, खिन्न मनानं आहेत. अष्टवक्रानं विचारलं त्यांना, का हो बाबा, काय झालं तुम्हाला? तुम्हाला कोणी बोललं का? कोणी अपमान केला का? त्यावेळेस अष्टवक्रानं सांगितलं त्यांनी की हे बघ, मी राजा जनकाच्या दरबारामध्ये गेलो होतो वादविवाद करण्याकरता, परंतु त्या ठिकाणी त्यांनी माझा अपमान केला, माझ्यावरती हसले ते सगळे अशा प्रकारे. आणि मग म्हटले ठीक आहे. अष्टवक्र म्हटलं, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय. आता हा जो अष्टवक्र होता हा 8 ठिकाणी वाकडा होता. याचं शरीरही सरळ नव्हतं. मान कशी, हात कसे, पाय कसे, तोंड कसं, म्हणजे विद्रूप होता तो दिसायला. कोणीही त्याच्याकडे पाहिल्यानंतर हसावं असं त्याचं रूप होतं. आणि हा अष्टवक्र त्या जनकाच्या दरबारामध्ये गेला असता त्या ठिकाणी महान पंडितांची त्या ठिकाणी सभा भरलेली होती आणि हा अष्टवक्र त्या सभेमध्ये गेला असताना त्या अष्टवक्राला पाहून सगळेच हसले. विद्वान होते ते हसले, सगळे हसायला लागले, गदा हसायला लागले. राजानं तर नको हसायला पाहिजे होतं ना, हो, परंतु राजा सुद्धा त्या ठिकाणी हसायला लागला. हा, राजा हसायला लागला. सियावर रामचंद्र भगवान. अष्टवक्र राजाजवळ आला आणि राजाला म्हणतो, राजा, हे बाकीचे सगळे हसले, मला काही वाटलं नाही, हो, पण तू का बरं हसला? तुझ्या हसण्याचे मला कारण सांग. हो, काय कारण आहे, का बरं तुम्ही हसलात? आणि ह्या चामरांच्या सभेमध्ये सत्य ठरवताय तुम्ही? हो, चामराच्या सभेमध्ये सत्य असत्य, न्याय अन्याय, धर्म अधर्म अशी चर्चा होऊ शकत नाही. चामरांची सभा म्हटल्यानंतर सगळे स्तब्ध झाले, गुपचूप झाले. हो, त्यावेळेस राजा म्हटला, अष्टवक्रा तुला काय म्हणायचं आहे, बोल, तुझं मनोगत आहे ते मांड तू. त्यावेळेस अष्टवक्र त्यांना म्हणाले, चामर म्हणजेच महाराज त्वचा, की ज्यांना माझी त्वचा दिसते पण ते मला पाहू शकत नाही. हा, त्यांना माझे वाकडे तिकडे रूप दिसते. राजन, हा माठ आहे, या माठामध्ये पाणी भरलं आणि त्या पाण्यामध्ये चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, परंतु तो माठ फोडल्यानंतर त्यामधला सूर्य आणि चंद्र कुठं गेला हे सांग मला तू. आकाश हे निर्दोष आहे, माझे शरीर कोटीला आहे पण मी नाही. माझ्या शरीराला दोष असतील पण मला नाही ना. हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची ती भाषा पाहून सगळे लोक गुपचूप झाले. कारण भगवंत आहे, त्या भगवंतानं, महाराज मी पहिलेच बोललो की तो कुंभार आहे, त्यानं घडवले, त्यानं भरणे घडवले, गाडगे घडवले, माठ घडवले, अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या आणि त्यामध्ये आपल्या प्रारब्धानुसार भगवंतानं आपल्याला महाराज शरीर दिलं असेल, संपत्ती दिली असती, वैभव दिलं असेल, हे आपल्या मागच्या जन्माचे पुण्य आहे. देवा तुझे कैसे फेडू उपकार, देवा तुझे कैसे फेडू उपकार, देवा तुझे कैसे फेडू उपकार.
होय चिंता देवा